आज बनवते आहे मी गुड्डूला पुलुसू, म्हणजेच कोडी गुड्डू पुलुसू. गुड्डू म्हणजे अंडी. तर पुलुसू तर इनकम्प्लीट विदाऊट चिंच, म्हणून चिंच पहिल्यांदा भिजत घालून घ्यायची आहे. आणि आज मी टोमॅटो टाकणार नाही आहे, तर हे ऑप्शनल आहे टोमॅटो टाकायचं की नाही टाकायचं. आता तुम्ही म्हणाल की साऊथच्या रेसिपीज तू दाखवते तर पुलुसू सोडून काही नाही आहे का, सगळ्याचे पुलुसू दाखवते. तर पुलुसू म्हणजे एक टाईपचं सूप असतं. पुलुसू हे नेहमी पातळ असतं, सुपी असतं, सुपी. आणि ते सूप म्हणजे अर्थात आपण चिंचेचं पाणी टाकतो त्यामुळे ते सुपी बनतं. तर इथे नेहमीसारखा मसाला घ्यायचा आहे. धने, जिरे आणि मेथीचे दाणे भाजून आणि कूट करून घ्यायचं आहे. अंडी, उकडलेली अंडी आहेत ती आपण सोलून घेऊयात आणि त्याला फ्राय करून घेणार आहे. पुलुसूचे खूप टाईप्स आहेत, म्हणजे गुडला पुलुसू, चिकन पुलुसू, मटन पुलुसू हे पण बनतं इकडे. ते म्हणजेच त्याचं सूप. तर ते एकतर करायला खूप इझी असतं आणि झटपट बनते ही रेसिपी, म्हणून कदाचित लोक खात असतील. आणि हेल्दी पण असतं अर्थातच. म्हणजे जनरली लोक इकडं ना पचडी, पुलुसू, चटणी हे प्रकार खूप खातात. रोज असं भाजी चपाती जसं आपण खातो, आमटी, तर तसं नसतं. जसं आपण भाज्या वेगवेगळ्या करतो तसं वेगवेगळ्या पचडीज करतात इथं, वेगवेगळे पुलुसू करतात इथं, वेगवेगळ्या चटण्या करतात इथं. आणि त्यामुळं ते आपल्याला व्हरायटी वाटतं आणि ते हेल्दी पण असतं. तर मी तुम्हाला हळूहळू सगळ्या साऊथ रेसिपीज तर सांगणारच आहे. असं काही नाही आहे की मी वेगळं काही सांगणार आहे. पण यूट्यूबवर बघा जगभराच्या सगळ्याच रेसिपी मिळतील आपल्याला, तर साऊथ इंडियन का नाही मिळणार. पण मी इकडं जेव्हा राहिले तेव्हा काही ट्रिक्स आहेत इथल्या रेसिपीज बघितल्या, त्या थोड्याशा वेगळ्या असतात, थोड्या पारंपरिक पद्धतीने बनवतात. त्यामुळे ज्या त्या भागातल्या रेसिपी त्या त्या भागातच केल्यावर मजा येते. आणि हो, गरम गरम भातासोबत गुडला पुलुसू सुपर.